कृष्णा खोऱ्यातील महापुराचे संकट दूर करण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने 3,200 कोटी रुपयांची एक योजना आखल्याचे गाजर आता जनतेसमोर ठेवले जात आहे. केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कृष्णा खोऱ्यातील प्रत्येक धरणाचे पावसाळ्यामध्ये पद्धतशीरपणे परिचालन केले तर महापुराचे संकट येणारच नाही, असे कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीने गेली 4 ते 5 वर्ष सर्वांना ओरडून सांगितले आहे. समितीने सुचवलेले उपाय पूर्णपणे बिनखर्चाचे आणि सहजासहजी करता येण्यासारखे आहेत, पण शासकीय सेवेमध्ये असलेले आणि निवृत्त झालेले काही वरिष्ठ अधिकारी आणि वरिष्ठ अभियंते मात्र प्रचंड खर्चाच्या योजना दाखवत आहेत. कृष्णा खोऱ्यातील पूरग्रस्त भागातील पाणी दुष्काळग्रस्त भागात वळवणे असा उपाय राजकारणी सांगत आहेत. तो केवळ कपोलकल्पित असा उपाय आहे. यातून कोट्यावधी रुपये खर्च केले जातील. ते नेमके कुठे पोहोचतील ते आज तरी सांगता येणार नाही. प्रत्यक्षात अशा पद्धतीच्या योजनांतून कृष्णा खोऱ्यातील महापूर रोखता येणार नाही आणि ते पाणी दुष्काळग्रस्त भागातही पोहोचणार नाही. परिच्छेद 2005 आणि 2019 मध्ये आलेल्या महापुराच्या वेळी राज्याच्या जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव नंदकुमार वडनेरे यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने अभ्यास समिती नेमली होती. 2005च्या महापुराच्या वेळी तर वडनेरे शासकीय सेवेतच होते. 2019 मध्ये मात्र ते निवृत्त होते. तरीही त्यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नेमलेली होती. त्या समितीने किती सखोलपणे आणि चिकित्सकपणे महापुराचा अभ्यास केला हे त्या समितीच्या अहवालावरूनच लक्षात येते. या समितीने महापूरग्रस्त सांगलीत आल्यावर लोकप्रतिनिधी किंवा पूरग्रस्तांशी कोणतीही चर्चा केली नव्हती. केवळ शासकीय अधिकारी आणि त्यांनी गोळा केलेली आकडेवारी त्यांनी विचारून घेतली होती. महापुराच्या कारणांचा नेमका शोध घेणे, अभ्यास करणे आणि त्यानुसार भरीव अशा उपाययोजना सुचवणे अशा पद्धतीने या समितीचे कार्य झाले काय, असा सवाल त्यावेळीही उपस्थित केला होता. वडनेरे समितीने 27 जून 2020 रोजी अहवाल तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांकडे सादर केला. यातील त्रुटी कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने स्पष्टपणे दाखवून दिल्या होत्या. त्यामुळेच वडनेरे अस्वस्थ झाले आणि त्यानंतर आमच्या अहवालात त्रुटी आहेत असे निवेदन त्यांनी 16 सप्टेंबर 2021 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांना लेखी दिले. स्टॉप.